फलटण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन, आयपीएस तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तात्काळ तपासाचे आदेश. फलटण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन, मतदार याद्या साफ करा, नंतर निवडणुका घ्या, राज ठाकरे यांची सत्ताचा मोर्चाच्या मार्फत मागणी. अनेक मतदारसंघात बोगस मतदार, राज ठाकरेंनी स्टेजवर वाचून दाखवल्या याद्या, बोगस मतदान झाल्याचा राज ठाकरेंचा दावा. आज ठिणगी पडलीये, वणवा केव्हाही पेटेल, अॅनाकोंडाला कोंडायची वेळ आलीये, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका. राज ठाकरेंनी पुराव्यांचा डोंगर आणलाय, मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करा, उद्धव ठाकरे यांची सत्याच्या मोर्चात मागणी. मतचोरी केल्यात तर वज्रमूठ टाळक्यात आणू, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा. सर्वसामान्यांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला धक्का बसलाय, पारदर्शक पद्धतीनं निवडणुका व्हाव्यात, शरद पवारांची मागणी. मतदार याद्यांमधील घोळ कुणाच्या इशाऱ्यावर, निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्ला. विरोधकांचा सत्याचा मोर्चा, भाजपचे मुक आंदोलन, विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर, दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ आंदोलन. राज ठाकरेंची एंट्री, महाविकास आघाडीत फूट टाकणारी, काँग्रेस राज ठाकरेंसोबत जाणार नाही, मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. औंधच्या जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गैरव्यवहार, एचएनडी जैन हॉस्टेलमधील ट्रस्टी चकोर गांधी हाच या व्यवहारात मुख्य सूत्रधार, रवींद्र धंगेकरांची एक्सपोज. पुण्यातल्या गोळीबारात गणेश काळे याचा मृत्यू, गणेश काळे आंदेकर टोळीतील दत्ता काळेचा भाऊ, गोळीबाराचं कारण अस्पष्ट. ज्येष्ठ कनिष्ठ वादातून विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, नागपूरमधील पारडी परिसरातील एचबी टाउन परिसरातील घटना, विद्यार्थ्यांमधील वादातून नूर नवाज हुसेनचा बळी. आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतांश महिला असल्याची माहिती. 75 वर्षात काश्मीर ताब्यात घेता आला नाही, तालिबाननं पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुढील 2 ते 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा अंदाज, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. संततधार पावसामुळे तिलारी धरण 100% भरलं, तिलारी नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका भिडणार, महिला विश्वचषकावर नाव कोण कोरणार, क्रिकेट प्रेमींचं लक्ष.